नमस्कार मंडळी, मी सानिका. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. लास्ट वीकमध्ये मी एक बटाटा पोहे पापडाचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. तेव्हा मी सांगितलं होतं की याचा लाँग व्हिडिओ लवकरच येईल, पण 4-5 दिवस मला टाईमच मिळाला नाही. सो आज थोडा वेळ मिळाला आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पापडांसाठी मी इथे घेतलेले आहेत जाडे पोहे. जवळजवळ अर्धा किलो पोहे आहे ते. त्यानंतर पोह्यांना चाळून घेतलेलं आहे. पापडांसाठी लागणारा हिरवा मसाला इथे मी बनवून घेत आहे. त्यासाठी घेतलेले आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रक घेतलेला आहे, त्यानंतर 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. स्मूथ पेस्ट त्याची बनवून घेणार आहे. त्यानंतर जे पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पोह्यांची बारीक पूड केल्यानंतर ती सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. बटाटा पोहे पापड माझी आई करायची. आता ती जाऊन जवळजवळ 18 वर्ष झाली. पण ती जेव्हा पापड बनवायची तेव्हा मी अनेक वेळा तिची ही रेसिपी पाहिलेली आहे. सो माझ्या रेसिपी ही चांगली लक्षात आहे. तर म्हटलं चला बनवूया आपण सुद्धा. तर अशा प्रकारे मी पोह्याचं जे पीठ काढलेलं आहे ते सुद्धा चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. त्यानंतर 1 छोटा चम्मच हिंग घालायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर आपल्याला जो मसाला आपण बनवलेला आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले होते, ते उकडून घेतले. त्यानंतर त्यांना चांगले किसलेलं आहे. ते किसलेले बटाटे सुद्धा आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे चाळलेलं पीठ आहे पोह्याचं ते ॲड करायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं थांबल्यानंतर आपल्याला ते पीठ मळायला घ्यायचं आहे. जास्त गार होऊन द्यायचं नाही आहे. गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे. हाताला चटके लागत असतील तर वाटीच्या साहाय्याने ते थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ वगैरे घेऊन आपल्याला पापड लाटायचे आहेत. तर जवळजवळ अर्धा किलोमध्ये माझे 40 ते 45 पापड झाले होते. पापडांना 1 ते 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये चांगलं सुकवायचं आहे. इथे गॅलरीमध्ये माझ्या दुपारनंतर ऊन येतं, सो मी तिथेच सुकायला टाकलं होते. सुकल्यानंतर आपल्याला ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. तर हे जे पापड आहेत ते जेव्हा तुम्ही तळता तेलामध्ये तेव्हा ते मस्त फुलले जातात आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतात. बघू शकता तुम्ही इथे. टेस्टला तर खूपच छान झाले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर हे एक पार्सल माझ्यासाठी माझ्या मामींनी पाठवून दिलेलं आहे. साई लहान असल्यामुळे मला जास्त काही करायला मिळालं नाही आहे यावर्षी. सो त्यांनी मला वाळवणीचे पदार्थ पाठवून दिलेले आहेत. त्यामध्ये हे उडदाचे पापड आहेत, जे की त्यांनी मिठाचं पाणी न यूज करता खारं पाणी यूज केलेलं आहे, जे ते घरी बनवतात. वेगवेगळ्या वनस्पती वापरून त्याचं पाणी काढलं जातं. उडदाची जिथे उडीद लावलं जातं त्या ठिकाणी भाजणी केली जाते आणि मग ती जी राख असते त्या राखेपासून ते पाणी काढलं जातं. त्या पाण्यापासून ह्या पापड मिरगुंड्या बनवलेल्या आहेत. तर ही सगळी जी आहे ती पावसाळ्याची तयारी आहे. आपले जे बरेचसे सण असतात ते पावसाळ्यात असतात.
गौरी गणपती वगैरे असतात त्यासाठी हे लागतात. त्यामुळे आपण हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करून ठेवतो. त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या कुरडया आहेत. त्यानंतर ह्या चमचेच्या खारोड्या आहेत, तांदळापासून बनवल्या जातात. 4 ते 5 दिवस तांदूळ भिजत घातले जातात आणि त्यानंतर मग त्यापासून कुरडया आणि चमच्याच्या खारोड्या बनवल्या जातात. हे थोडे दमट होते त्यामुळे मग आता मी त्यांना सुकायला घातलेले आहेत थोडेसे. त्यानंतर मी त्यांना हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. कशी वाटली बटाटा पोहे पापडाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खूप छान पापड होतात, खूप टेस्टी होतात. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.